हे दृश्य आपण बघू शकतोय। मनसे नेते अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच निमित्तानं ही जमलेली गर्दी। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, बघू शकतो तर मनसे नेते अमित ठाकरे यांना वाढदिवस समोरून साईडला ना आणि मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट झाली आहे। मुख्य भेट ही खऱ्या अर्थानं खूप महत्वाची आहे। गौरी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनेक दिवसांपासून खरं तर या दोन बंधूंची भेट कधी होईल याची अपेक्षा होती, मात्र आदित्य ठाकरे हे तेच आता शिवसेनेवर दाखल झाले। शिवसेनेवर येऊन आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना वाढदिवस शुभेच्छा दिल्या आहेत। त्यासोबतच ते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सुद्धा भेटले आणि आता त्यांच्यामध्ये संवाद जो आहे तो एक वेगळा संवाद, पारिवारिक संवाद जो आहे तो सुरुवात झालेला आहे। खरंच आपण नेहमी म्हणत असतो तर मनसे नेते अमित ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे असतील, हे दोन नेते कधी भेटतील एकमेकाला याची अपेक्षा प्रत्येकाने केली होती, मात्र ती अपेक्षा आता आपल्याला कुठे ना कुठे पूर्ण होता दिसते आणि ते चित्र तिकडे पाहायला मिळत आहे। श्रेयस, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एक महत्त्वाची अपडेट आहे, कारण आदित्य ठाकरे अमित ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मनसे नेते अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। आदित्य ठाकरेंनी अमित ठाकरेंची गळाभेट घेतली। शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांनी ही भेट घेतलेली आहे। अमित ठाकरेंना त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही आदित्य ठाकरेंनी दिल्या आहेत। हे दृश्य आपण बघू शकतोय। ज्या दरम्यान ही भेट घडलेली होती त्या दरम्यानची ही दृश्य आहेत। आज मनसे नेते अमित ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्याच निमित्तानं आदित्य ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। गळाभेट घेत त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत। बऱ्याच दिवसांपासून अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकत्र दिसलेले नव्हते। वाढदिवसाच्या निमित्तानं, अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे पुन्हा एकदा दोनही महत्त्वाचे नेते पुन्हा एकदा दिसलेले आहेत। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, गौरी, खऱ्या अर्थानं आपण शिवतीर्थाच्या आत आहोत आणि आता उत्साह तो शिगेला। अमित ठाकरेंचा वाढदिवस आहे, मात्र या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या सुरुवाती आदित्य ठाकरे हे थेट आता शिवतीर्थावर दाखल झाले आहेत। महत्वाचं म्हणजे आपण एकंदर पाहू शकतो तर आता जो केक आहे तो देखील तयार झाला, मात्र आदित्य ठाकरेंचं इकडे येणं हे कुठे ना कुठे अनेक आनंद हे सगळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये पण पाहायला मिळतोय। सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज अमित ठाकरेंचा वाढदिवस असून अत्यंत महत्वाचं आज हे सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आदित्य ठाकरेंचं इकडे येणं आणि हे चित्र इकडे खूप 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 आनंद इकडे प्रत्येक ठिकाणी आता इकडे पाहायला मिळतोय। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र कधी येणार ह्याची सगळ्यांची अपेक्षा होती, मात्र ती अपेक्षा आता कुठे ना कुठे पूर्ण होताना दिसतंय। आज ही कार्यकर्ते, सगळी कार्यकर्ते मंडळी आपण बघू शकतो, सगळी कार्यकर्ते हे अमित ठाकरेंना भेटण्यासाठी इकडे आले आहेत। तर त्यासोबत विद्यार्थी सेनेने एक केक सुद्धा आता इकडे तयार केलेला आहे। तो केक आपण बघूया। नीटच्या परीक्षेत ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्या निमित्ताने हा केक आहे, जो आता हा केक तयार करण्यात आलाय आणि तेच अपेक्षा करण्यात आली आहे। मात्र आता कुठल्याही क्षणी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे इकडे येतील आणि केक कापतील एकत्र, असं सुद्धा पाहायला मिळतं। असं चित्र इकडे उभारत दिसतं। शिवतीर्थाच्या आत आपण आहोत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सुद्धा आदित्य ठाकरे भेटले, अमित ठाकरेंना सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्या, त्यासोबत उद्धव ठाकरेंकडून पण त्यांनी शुभेच्छा दिल्या। त्यामुळे कुठे ना कुठे अनेक दिवसांमध्ये ठाकरे बंधू कधी एकत्र येणार हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला होता, त्याचं उत्तर आता मिळालंय। पाठी जर आपण गेलो गौरी तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता अमित ठाकरे इकडे येतात। आपण पाहायला मिळतं अमित ठाकरे आता थोड्याच वेळ इकडे येतील। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघंही एकत्र इकडे येणार आहेत आणि हे चित्र पाहायला आपल्याला मिळत आहे। थोड्याच वेळात आता अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील इकडे एकत्रित होताना दिसत आहेत। आदित्य ठाकरेंचा खरं तर नाशिक दौरा आहे आणि त्या दौऱ्याच्या अगोदर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आता एकत्रित दिसत आहे। मात्र या सगळ्या जरी गोष्टी पाहायला मिळाल्या तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आदित्य ठाकरेंचं आणि अमित ठाकरेंचं इकडे या सगळ्या संबंधित येणं हे खूप महत्वाचं आहे। आदित्य ठाकरे सुद्धा इकडे आलेले आहेत, आपल्या भावाला विश करण्यासाठी इकडे आले, त्यामुळे आनंद या गोष्टीचा प्रचंड आहे। अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं आदित्य ठाकरेंची पण हजेरी इकडे झाली। आता थोड्या वेळात जो केक कट होणार तिकडे आदित्य ठाकरेंची पण हजेरी होणार अमित ठाकरेंसोबत, त्यामुळे उत्साह आता वेगळ्या एकदम आनंदाचा आहे गौरी, तो पाहायला मिळतोय।
खऱ्या अर्थानं आदित्यजींचा आज नाशिक दौरा आहे आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं ही गोष्ट पाहायला मिळते. त्याच्यामुळे आज संपूर्ण परिवार, आता गौरी आपण बघतोय, संपूर्ण परिवार इकडे आलेलं आहे. ह्या परिवारामध्ये आता आपल्याला कळलंय की आता सगळ्या लोक आता इकडे एकत्रित दिसत आहेत. मनसाध्यक्ष राज ठाकरे असो ते सुद्धा इकडे येतील आणि ह्या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र एका वाढदिवसानिमित्ताने येताना दिसत आहेत. मनसाध्यक्ष राज ठाकरे यांचा मातोश्री सुद्धा आता इथे येत आहेत. त्यासोबत अमित ठाकरे, मिताली ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, हे सुद्धा आता वाढदिवस फार कमाल होताना दिसतोय आणि तोच वाढदिवसाचं धमाल सेलिब्रेशन इकडे फार मोठ्या प्रमाणावर होताना दिसतंय. आपण बघू शकतो तर अर्थात संपूर्ण ठाकरे कुटुंब आता इथं एकत्र गौरी येताना दिसतंय. कार्यकर्त्यांच्या या सगळ्या गर्दीत, या आनंदात ठाकरे कुटुंबांची एकी ही मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आणि हे चित्र गौरी आपण पाहू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आता अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं केक जो आहे तो कट होताना दिसतोय. आदित्य आणि अमित ठाकरे यांचा आनंद, यांचा संपूर्ण जे करत बँटर आहे तो सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळतं आणि ते चित्र इकडे पाहायला मिळतं. केक कट झालं. ये बाळा, ये बाळा. मोबाईल खाली. तर आता आपण बघू शकतो तर आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंना लहान मुलांकडून हा सर 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 पुढेवर ओके, लहान मुलांकडून हा खऱ्या अर्थानं सर सर थोडं मागे आणि हे चित्र आता इकडे पाहायला मिळतं. हा सगळ्यात महत्वाचा फोटो आपण बघतो तर मनसाध्यक्ष राज ठाकरेंच्या मातोश्रींसोबत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा एक स्पेशल फोटो सुद्धा इथे काढण्यात येतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ठाकरे कुटुंबांची एकी. याच्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले, मात्र आज या दोघांचं एकत्र येऊन हे चित्र इकडे मोठ्या प्रमाणावर इथे पाहायला मिळत आहे. या सगळ्या गोष्टी जरी पाहायला मिळाल्या तरीही आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं एकत्र येणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे चित्र पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर आता अमित ठाकरे हे आदित्य ठाकरे यांना सी ऑफ करण्यासाठी गेलेत, मात्र आजचा जो चित्र आहे ते ठाकरे कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि हेच पाहायला मिळालं. मी फक्त केकचा बाईट घेतलाय असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते केकचा बाईट घेऊन निघालेत, पण कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आनंद आज आहे की दोन बंधू पुन्हा एकदा एकत्र एका फ्रेममध्ये दिसलेले आहेत. आदित्य ठाकरे हे अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी इकडे आले, त्यांनी वाढदिवस साजरा केला आणि ते आता नाशिक दौऱ्यासाठी निघालेत. गौरी, नक्कीच श्रेयस, आपण ही दृश्य बघितलेली आहेत. अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आदित्य ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले. त्यांनी केक कापून हा अमित ठाकरेंचा वाढदिवस अगदी जल्लोषात साजरा केलेला आहे आणि यानंतर ते नाशिक दौऱ्यासाठी रवाना झाले. नीट हटवा, देश वाचवा अशा आशयाचा हा केक होता. नीट पेपर फुटी प्रकरण हे देशभर गाजतंय आणि त्याच संदर्भातला, त्याच थीमचा खरं तर हा केक होता. तोच केक अमित ठाकरे यांनी कापलेला आहे. आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. त्या दरम्यानच अमित ठाकरे यांनी हा केक कापला. आदित्य ठाकरे यांनी त्यांना केक भरवला आणि हा वाढदिवस साजरा केलाय. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरेंची भेट घेतली. बऱ्याच दिवसांपासून या दोघांची भेट नेमकी कधी होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती. अनेक प्रश्न त्या संदर्भात उपस्थित केले जात होते आणि अखेर ती भेट अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घडून आली आहे.
अमित ठाकरे यांच्या मातोश्री दिसत आहेत, शर्मिला ठाकरे, यासोबतच सगळं कुटुंबीय सुद्धा आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अमित ठाकरे यांनी केक कापला आणि आपला वाढदिवस साजरा केलाय. यासह मनसेचे अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा, कार्यकर्ते सुद्धा या प्रसंगी उपस्थित होते. हे दृश्य आपण बघू शकतोय. दोन महत्त्वाची दृश्य आहेत. पहिल्या फ्रेम मध्ये आपण बघू शकतोय ही ताजी दृश्य आहेत. नीट हटवा देश वाचवा अशा आशयाचा हा केक होता, त्याची आपण ही दृश्य बघतोय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नवी मुंबई कडून हा खरं तर केक होता आणि त्यामध्ये नीट पेपर फुटी प्रकरण जे देशभर गाजते त्या थीमवर हा केक बनवण्यात आला होता. आणि दुसरे दृश्य आपण बघू शकतोय, ज्या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरेंची भेट घेतलेली होती. त्या दरम्यानचे हे काही क्षण आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत तुम्हाला दाखवतोय. अमित ठाकरे यांच्या भेटीला आदित्य ठाकरे पोहोचलेले होते. केक कापून त्यांचा वाढदिवस त्यांनी साजरा केला, त्यांना केक भरवला, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि यानंतर ते पुढच्या दौऱ्यासाठी, नाशिक दौऱ्यासाठी निघून गेलेत. यासोबतच अमित ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मनसेचे अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित होते. त्यांनी सुद्धा अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण पहिल्या दृश्यांमधून बघू शकतो अनेक जे कार्यकर्ते आहेत, मनसेचे कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते आहेत, ते जमलेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. छान अशी फोटो फ्रेम आहे ती या कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांना भेट दिलेली आहे. ही ताजी लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय. आणि दुसरी दृश्य आहेत ज्या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतलेली होती, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या, त्यांच्या समवेत केक कापलेला होता, त्या दरम्यानची दृश्य आहेत. या सगळ्या प्रसंगामध्ये एक क्षण मात्र राहून गेलेला आहे, तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना बघण्याचा. या दोघांना नेमकं पुन्हा एकदा कधी बघितलं जातं, एकत्र ते नेमके कधी येत आहेत हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. आज अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली. औचित्य होतं अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचं आणि त्याच निमित्तानं ही भेट घडलेली होती आणि त्याची आपण ही दृश्यही बघू शकतोय. आदित्य ठाकरे हे स्वतः शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते आणि त्यांनी अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.